मुसळधार पावसामुळे मुंब्रा आणि कळव्याच्या मध्ये असलेल्या बोगद्याजवळ माती ट्रॅकवर आल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। त्यातच रेल्वेचा मेगा ब्लॉक असल्यानं प्रवाशांची दैना होतीये। सीएसटीच्या दिशेने जाणारी स्लो मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे। साधारण सकाळी 10:30च्या दरम्यान ही घटना घडल्याचं कळतंय। ठाण्याच्या दिशेने जाणारी स्लो मार्गावरील वाहतूक आता जलद मार्गावर वळवण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी पारसिक बोगदा होता, त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची घटना घडली होती आणि त्यानंतर आता मुंब्रा आणि कळव्याच्या स्लो ट्रॅकच्या दरम्यान जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या दरम्यान माती ट्रॅकवर आल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। स्लो ट्रॅकवरची वाहतूक ही फास्ट ट्रॅकवरून वळवण्यात आली आहे आणि यासोबतच ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या ट्रॅकवर देखील पाणी साचल्याचं कळतंय। त्यामुळे आज रविवार हा खऱ्या अर्थानं मेगा ब्लॉकचा वार असतो आणि मेगा ब्लॉक देखील मुलुंड ते पुढच्या दरम्यान घेण्यात आलेला असला तरी साहजिकच त्याचा परिणाम हा अप आणि डाऊन या दोन्ही दिशेने होणार आहे। तेव्हा सीएसटीच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प आहे स्लो ट्रॅकवरची मुंब्रा कळव्या दरम्यान। आज सतत मुसळधार पाऊस कोसळतोय मुंबई उपनगरांमध्ये आणि याचा परिणाम साहजिकच रस्ते आणि रेल्वेवर देखील होताना पाहायला मिळतोय। मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिलिंद, ठाण्यामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे? दीपक, अशी स्थिती आहे की मी आता ठाणा स्टेशनवरतीच उभा आहे आणि ठाणा स्टेशनच्या कंट्रोल रूम मध्ये धावपळ सुरू आहे, कारण पारसिकच्या इकडे जी माती कोसळल्याची बातमी होती त्याच्याकडे सर्व वरिष्ठ अधिकारी गेले होते। ती माती आता बाजूला करण्यात यश आलंय, मात्र पावसाचा जोर गेल्या अर्ध्या तासापासून पुन्हा एकदा वाढताना दिसतोय। कल्याणच्या दिशेनं फास्ट ट्रॅक वरनं एक गाडी रवाना झाली, मात्र मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या आणि कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या ठाण्याहून दोन्ही स्लो ट्रॅकच्या गाड्या सध्या बंद आहेत, कारण ठाणा स्टेशनच्या दोनही बाजूला ए आणि बी कॅबिनच्या दोनही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अनाउन्समेंट सुद्धा सुरू आहे, इंडिकेटर बंद आहेत, लोक एक दीड तासापासून वाट पाहतात गाडी कधी येईल। मात्र सातत्यानं सूचना देण्यात येत आहेत की पुढची सूचना मिळेपर्यंत आणि ट्रॅकवरचं पाणी ओसरेपर्यंत ठाणा स्टेशनातून गाडी बाहेर पडणार नाही।